तर जय शिवराय मित्रांनो, अन्नपूर्ण योजना या योजनेमध्ये ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा मग उज्ज्वला गॅस योजनाच्या जे का अंतर्गत ही योजना इथं राबवली जाते. तर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी ज्या का पात्र महिला होता, तर याच महिलांना इथं अन्नपूर्ण योजनेसाठी इथं पात्र करण्यात आलेलं होतं. परंतु त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उज्ज्वला गॅस कनेक्शन हे त्यांच्या नावावरती असणे आवश्यक होते. तर या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, तर या योजनेअंतर्गत वार्षिकी 3 सिलेंडर मोफत देण्याचे इथं सांगितले गेलेले होते आणि या योजनेसाठी वर्ष 2024-25 तर तेव्हा या महिलांच्या खात्यांवरती वार्षिकी 3 सिलेंडरची जी काय रक्कम आहे तर ती इथं DBT पोर्टलच्या माध्यमातून इथं टाकण्यात आलेली होती. आणि आता सध्या कुठेतरी ही योजना इथं बंद पडल्यासारखी इथं दिसत आहे. तर याच योजनेच्या अंतर्गत ही योजना पुढे चालू राहील का? ही योजना आता बंद पडलेली आहे का? तर या बहुत सारे इथं प्रश्न इथं विचारल्या जात होते. आणि मित्रांनो, एकंदरीत जर का आपण इथं बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी काय तर ती जुलै महिने 2024 मध्ये इथं सुरू करण्यात आली आणि या योजनेला जुलै 2025 रोजी 1 वर्ष इथं पूर्ण कंप्लीट झाले. मित्रांनो, या योजनेचा जे काय निधी आहे तर तो अनुदान इथं वितरित करण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो, या उज्ज्वला गॅस कनेक्शन असणाऱ्या या महिलांना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत या अन्नपूर्ण योजनेसाठी ज्या काय महिला पात्र आहेत तर या महिलांसाठी वार्षिक 2025-26 या कालावधीचं जे काय अनुदान आहे तर ते इथं वितरित होणे इथं आवश्यक होतं. परंतु असं झालं नाही. तर मित्रांनो, यासाठी आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे जे काय 3 गॅस सिलेंडरची जी काय इथं रक्कम आहे तर ते अनुदान इथं आता महिलांच्या खात्यांवरती इथं वितरित केलं जाणार आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये हे वितरित केलं जाऊ शकतं. आणि याच अनुषंगाने आता राज्याचे जे काय अनुदान इथं वितरित करायचे बाकी होते तर ते पूर्ण विभागांमध्ये ज्या त्या विभागाचे अनुदान इथं वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो, याच्यासाठी 10 जुलै 2025 रोजी आदिवासी विभागाचा जो काही निधी आहे तर तो अनुसूचित जातीसाठी इथं DBT प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये 25 कोटी रुपयाचा निधीची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 15 कोटीचं जे काय वितरित देखील इथं झालेलं आहे. तर अर्थात हे जे काय 15 कोटी रुपयाचा जो काय निधी वितरित करण्यात आलेला आहे तर हा निधी इथं मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, तर या योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत तर या महिलांच्या खात्यांवरती वितरित करण्यासाठी इथं वितरित करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, एकंदरीत जर का आपण इथं बघितलं तर ज्या महिलांना गॅस सबसिडी मिळते तर या सबसिडी व्यतिरिक्त जी काही गॅसची रक्कम असते, त्या टाकीची जी काय रक्कम असते गॅस सबसिडी सोडून, तर ती रक्कम इथं माफ केली जाते. आणि असे 3 सिलेंडर इथं मोफतमध्ये दिले जातात. वा एका महिन्यामध्ये एकच सिलेंडरची रक्कम इथं माफ केली जाते आणि वर्षामध्ये 3 सिलेंडर इथं दिले जातात. आणि आता साधारणपणे सर्व विभागाचे जे काय निधी आहेत तर तिथं वितरित केले जातील. मग ते अनुसूचित जाती असेल किंवा मग सर्वसाधारण विभागाचे असतील तर या सर्व विभागाचे अनुदान इथं वितरित केलं जाईल. आणि साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर सॉरी मित्रांनो ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीमध्ये या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या महिलांचा जो काही निधी आहे तर तो इथं वितरित केला जाऊ शकतो. तर याच बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा जे काय प्रश्न इथं विचारले जात होते की केव्हा इथं निधी वितरित केला जाईल किंवा मग याचे बंद झाला आहे का काय कसं, तर आता या प्रश्नाचं उत्तर लगभग सर्वांना इथं मिळालेलं असेल. तर लवकरच हा निधी इथं वितरित केला जाईल, त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी आणि महिला वर्गांसाठी इथं घेऊन येत असतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे, ठीक आहे, जेणेकरून वेळोवेळी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओ उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.